लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपण या ठिकाणी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने केलेलं आहे आणि आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. तर व्यासपीठावर या कार्यक्रमासाठी उपस्थित तुमचे ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, आपल्या भागातले आपले लोकप्रिय आमदार देवयानीताई फरांदे, लोकप्रिय महापौर हिंगोलीताई याडके, महापालिकेचे आयुक्त मनीषाताई खत्री, त्या ठिकाणी उपस्थित बच्चूजी सानप सभापती आहेत, उपमहापौर मला वाटतं दुसऱ्या कार्यक्रमात निघून गेले गुलाबराव शिंदे, माजी महापौर आणि या समितीचे अध्यक्ष विनायकजी पांडे, गटनेते माननीय ॲडव्होकेट श्याम बडोदे, आदिती पांडे या विभागाच्या ज्या नगरसेविका आहेत, रंजन ठाकरे, मयुरी पवार, तुमचे शाहू महाराज, समाधानजी देवरे, सुधाभाऊ बडगुजर, स्वाती भांबरे, सुरेश पाटील, संध्याताई कुलकर्णी, सर्व नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी, उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणारे सर्व समाज बांधव, देवयानीताईंनी जी जी नावं घेतली ती सगळेजण, कारण तुम्ही जवळपास 60-70 नावं घेतली, आता ती मी घेत नाही, ते सर्वजण आणि ज्यांची नावं सुटली असतील ते सुद्धा सर्वजण, पण त्याला जबाबदार ताई आहेत, त्यात तुम्ही ती नावं घेतली नाही परत, कारण व्यासपीठावर जवळपास 100-125 लोक या ठिकाणी बसलेले आहेत, सर्व प्रमुख आहेत, अनेक नगरसेवक आहेत, त्यांची नावं सुटली असतील, पण आता मला जेवढी नावं लिहून दिलेली आहेत तेवढीची नावं मी घेतली, सुटली असतील तर त्याला धरा. आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस. खरं म्हणजे आज या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदय येणार होते. ताईंनी आग्रह धरला होता, मी पण साहेबांकडे गेलो होतो. एवढा मोठा पूर्णाकृती पुतळा हा नाशिक शहरामध्ये पहिल्यांदा उभा राहतो, पण तारखेची थोडी गडबड झाली. ताई म्हणाले आपल्याला पुतळा आजच करायचं आहे, पण आज माननीय आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये आहेत, दिवसभर कार्यक्रम आहेत, त्यामुळे साहेबांना या ठिकाणी येता आलं नाही. पण आज मला अतिशय आनंद होतोय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे. माननीय भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत, महापौर या ठिकाणी आहेत, देवयानीताई आहेत, सर्वजण, सर्व नगरसेवक, पदाधिकारी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत आणि म्हणून पुन्हा आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. आज आपण जयंती साजरी करत आहोत आणि या पुतळ्याचं अनावरण आपण या ठिकाणी केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेबद्दल मी काय बोलावं, ज्यांनी आपल्या लेखणीतून, साहित्यातून या समाजातला अतिशय शोषित समाज, पीडित आहे, दलित आहे, मागासलेला आहे, अशा समाजाला विचाराची दिशा दिली. म्हणजे या समाजाला पुढे आणण्यासाठी आपल्या साहित्याचा पुरेपूर वापर केला, त्याला बळ दिलं, अशा अण्णाभाऊ साठेंची आपण आज या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत. अण्णाभाऊ साठे केवळ एक साहित्यिकच नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते की ज्यांनी आपल्या लेखणीतून समाजाला जागृत केलं, समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. नुसतं साहित्यच नाही तर या समाजाला एक त्याला आवाज देण्यासाठी, त्याचा आवाज बुलंद करण्यासाठी अण्णाभाऊंनी अथक प्रयत्न या ठिकाणी केले. तो काळ आठवा आपण की ज्यावेळेला काहीच नव्हतं, पण नुसतं लेखणीतून नाही तर विचारातून, आपल्या कर्तृत्वातून त्यांनी समाजाला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं. आज ताईंनी सांगितलं अतिशय खरं आहे. आज आपल्या समाजाची परिस्थिती काय आहे?
आपल्या समाजाची परिस्थिती मी बघतो. मी ज्या गावात आहे माझं 40-25 वर्षामध्ये मी निवडून देतो त्या ठिकाणी. 35 वर्ष झाले मी आमदार आहे, 5 वर्ष नगराध्यक्ष होतो, 40 वर्ष झाले मी निवडून देतो आहे. मी अगदी महात्मा फुलेच्या शेजारी 200-300 फुटावरच माझं त्या ठिकाणी घर आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा असं एकही वर्ष जात नाही की अण्णाभाऊ साठेंची जयंती मी साजरी करत नाही. वाड्यात जाऊन ट्रॅक्टरचं स्वारस्य करत लेझिम खेळून आज आम्ही सगळ्यांना जेवणाची व्यवस्था करतो. आज सगळे आमच्या वाटेवाड्यामध्ये सगळ्या समाजाला त्या ठिकाणी बोलतो, एकत्रित करतो आणि त्या ठिकाणी कार्यक्रम येत असतो. आज मात्र खंड पडला. पण आज मला अधिक आनंद आहे की एका मोठ्या पूर्णाकृती पुतळ्याचा अण्णासाहेबांच्या अण्णाभाऊ साठेंच्या या ठिकाणी अनावरण करण्याचा योग मला या ठिकाणी आला आणि म्हणून मी स्वतःला या ठिकाणी खरं धन्य समजतो. पण आज आपला समाज ताईंनी सांगितल्याप्रमाणे खरं खूप मागे, अतिशय मागे. अंबादासजींनी जे सांगितलं की खरं आपल्याला हॉस्टेलची गरज आहे, शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिका मोठे व्हा. पण आज आपल्या समाजामध्ये ज्या पद्धतीने लोक शिकले पाहिजेत, मुलं शिकले पाहिजेत, त्या प्रमाणामध्ये आजही शिक्षणात आपण मागे आहोत, पुढे गेलेलो नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की या निमित्ताने आज आपण कटिबद्ध होऊया की माझ्या समाजातला, माझ्या घरातला, माझ्या परिवारातला, माझ्या गावातला एकही मुलगा शिक्षणाशिवाय राहणार नाही. जयंती मी साजरी करू, जयंत्या सगळ्या साजऱ्या होतात, पण यातून निष्पन्नता काय, आम्ही काय निष्पन्न करतो आहोत. अनेक वेळेला मी बघतो जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती येते, फुलेंची जयंती येते, अण्णाभाऊची जयंती येते, राणा प्रतापाची, महाराणा प्रतापाची जयंती येते, आम्ही रामनवमीला मिरवणुका काढतो, शिवजयंतीही काढतो, बँड येतो, डीजे येतो, लाखो रुपये खर्च होतात, वाजतो गाजतो, तरुण सगळे नाचतात, थरारतात. पण पुढे काय. आम्ही पुतळे सगळ्या उभे करतो, पण कशासाठी. या महापुरुषांनी जे विचार आम्हाला दिलेत, त्यांनी समाजाला दिलेत, देशासाठी जे विचार दिलेत, त्याचं अनुकरण मी करतो आहोत का. आज मला वाटतं सगळ्यात मोठं काय आमच्या समाजासाठी लांछन असेल, आपल्यासाठीच नाही म्हणणार मी, सगळ्यांसाठी ते खरं म्हणजे दारू आहे, ही नशा आहे. नशामुक्त पिढी आम्हाला निर्माण करावी लागेल. या महापुरुषांनी आम्हाला जे आदर्शावर दिलेलं आहे, त्यांनी आपल्या साहित्यातून, आपल्या लेखणीतून, आपल्या काव्यातून त्यांनी आम्हाला काय सांगितलं आहे. त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणीचा उपयोग पुरेपूरपणे अण्णाभाऊंनी केला, अण्णाभाऊ साठेंनी या ठिकाणी केला आणि आम्हाला प्रेरणा दिली, युवकांमध्ये त्यांनी चैतन्य पेटवलं आणि त्यातून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. पण आज आम्ही नुसते पुतळे उभं करतो आहोत, केलेच पाहिजे. नवीन पिढीला त्याची ओळख झाली पाहिजे, त्यांच्या कार्याची ओळख झाली पाहिजे. पण त्यांनी आम्हाला जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने आम्ही चालतो की नाही, आम्ही चालणार आहोत की नाही. मला वाटतं, मला माफ करा, पण आपल्या समाजामध्ये जेवढे तरुण विडपण मी बघतो, आमच्याकडे बघतो, मी सगळ्या ठिकाणी फिरतो, महाराष्ट्रात फिरतो. मी 35 वर्षाले आमदार आहे, 15 वर्षाले मंत्री आहे. पण खरंच व्यसनमुक्त पिढीची आम्हाला गरज आहे, व्यसनमुक्त पिढीची गरज आहे आम्हाला. आपल्या समाजामध्ये अजूनही अनेक तरुण त्या ठिकाणी जातात. महिलांचा आवाज जास्त आहे, त्याला ते भोगावं लागतं आहे. कामावर जायचं, संध्याकाळ आली देशी दारू, कुठे हातभट्टी, काय करतोय आपण, कुठे त्या गोळ्या, हे कशासाठी आहे. राबायचं, दिवसभर कष्ट करायचे, ती आमची माऊली पण तिथे बिचारी कष्ट करते. आपण जायचं, संध्याकाळी मुलं असतात घरी, लहान मुलं असतात, पण संध्याकाळी आपण दारू घेऊन यायचं, काय उपयोग आहे त्याचा. मी सगळ्या समाजाचं चित्र सांगतोय, पण आपल्या समाजामध्ये अधिक आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की यातून आपण मुक्त कधी येऊ. अण्णाभाऊंना हे अपेक्षित नव्हतं, अण्णाभाऊ साठेंना हे अपेक्षित नव्हतं. त्यांची लेखणी असं सांगत नव्हती आम्हाला, त्यांचे विचार वेगळे होते, क्रांतिकारी विचार त्यांचे होते, समतेचा संदेश त्यांनी आपल्याला दिला. पण हे कशासाठी. आणि म्हणून मला आज आपल्याकडून शब्दच घ्यायचा सगळ्यांना की आम्ही आमच्या समाजाला नशामुक्त करू, कुठले आम्ही व्यसन करू देणार नाही. यासाठी आपल्याला आजपासून या ठिकाणी कटिबद्ध व्हायचं आहे. यासाठी कटिबद्ध शासन आपल्या पाठीशी आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आम्ही काय काय करतो. शिक्षणाच्या सोयी, आपल्याला उच्च शिक्षणाच्या सोयी आहे. आपण हॉस्टेल सांगितलं, हॉस्टेलच्या सोयी आपल्याला आहे ST कोट्यामध्ये. आपण वेगळे म्हणाल तर आपण वेगळे राहण्याचाही प्रयत्न करू, पण आपण शिकलं पाहिजे.
मुलं मोठी झाली, कळायला लागलं, 12-14 वर्ष आली की हातामध्ये आपलं डपड घेतलं की वाजत बसायचं. ते वाजवलं पाहिजे, आपलं परंपरागत काम आहे ते आपलं. पण त्याबरोबर आपण शिकणार कधी आहोत? आपण मोठे कधी होणार आहोत? का आपल्या पिढ्यानपिढ्या आपण त्याच झोपड्यामध्ये राहणार आहोत, त्याच वस्तीमध्ये राहणार आहोत, तेच काम आपण करणार आहोत? आमच्या महिला स्मशानभूमीपर्यंत ती राखच चालणार आहे? हे कधी बंद होणार आहे? आणि म्हणून मला वाटतं हे सुद्धा बंद झालं पाहिजे. आणि ते तेव्हाच बंद होईल जेव्हा आपण आपल्या मुलाला शिक्षण देऊ, त्यांना मोठं करू, त्यांना चांगल्या नोकऱ्या त्या ठिकाणी मिळतील. नसतील काही नोकऱ्या मिळणार. पंतप्रधानांनी केवढ्या मोठ्या योजना आणलेल्या आहेत, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री केवढ्या मोठ्या योजना आणलेल्या आहेत. स्टार्टअप आहे, स्टँडअप आहे, विना व्याजी कर्ज मिळतं, विनातारण कर्ज मिळतं, त्यातून उद्योग व्यवसाय उभे करा. मी काही तरुण आपले बघितलेले आहेत, चांगला व्यवसाय करतायत, चांगला उद्योग करतायत. आपण का मागे आहोत? आपण कशासाठी मागे आहोत? आपले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बसले, त्यांना सांगा, बँकेत फोन करतील, संबंधित ऑफिसमध्ये फोन करतील, त्यांना कर्ज द्या, पुढे जाऊ द्या. व्यापारातून असेल, व्यवसायातून असेल, आपली ही पिढी आता पुढे गेली पाहिजे. परंपरागत कामं आहे ते ठीक आहे, ते करू झाली, पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला समाजाच्या बरोबरीत जायचं आहे. आर्थिक उन्नती आपली करायची, आर्थिक विकास आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी मला वाटतं सगळ्यांनी कटिबद्ध होणं हे आवश्यक आहे, अतिशय आवश्यक आहे. मी नेहमी आवर्जून कुठे गेलो की हा विषय नक्की मांडतो. आणि आपल्या समाजामध्ये तर मी मुलांना त्या ठिकाणी इतकं बोलून सांगतो की बाबा तुम्ही बंद करा. माझ्यासोबतचे किती तरुण कार्यकर्ते असतील, दारू पिऊन निघूनही गेले, तरुण मुलं निघून जातात. इतकी घाण, इतकी विषारी दारू पित आहेत, स्वस्तात पिढ्या दारू पित आहेत, कुठे गोळ्या खात आहेत. हे कुठपर्यंत चालणार? हाच कर समाजप्रबोधनाचा विषय मला असं वाटतं. बाकी आम्ही सगळं करू, पण यातून मुक्तता कशी होईल यासाठी मला वाटतं आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य जगभर गेलं, वेगवेगळ्या भाषेमध्ये गेलं. नुसतं देशात नाही, अनेक देशांनी, अनेक तरुणांनी, अनेक राष्ट्रांनी त्यातून प्रेरणा घेतली. नुसतं साहित्यच नाही, त्याच्या कविता पण बघा, त्याच्या लावण्या पण बघा, त्याचे पोवाड्या पण बघा. राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवणारे सगळे त्यांचं साहित्य त्या ठिकाणी होतं. वेगवेगळ्या भाषेमध्ये ते प्रकाशित करण्यात आलं, वेगवेगळ्या भाषेमध्ये जगभर ते त्या ठिकाणी केलं. असा आमच्या समाजामध्ये एक माणूस तयार झाला होता, त्याने आमच्या समाजामध्ये जन्म घेतला होता. आयुष्यभर ते पुढच्या अनेक पिढ्या, अनेक शतकं त्यांचा आपल्याला अभिमान राहील असं काम त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी केलं, आपल्यासाठी या ठिकाणी केलं. आणि म्हणून या ठिकाणी आता आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. त्याचा आनंद आपल्या सर्वांना या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांनी समाजासाठी जे केलेलं आहे ते आपण कधी विसरू शकणार नाही. आणि मला एका गोष्टीचं खरं आश्चर्य वाटतं, म्हणजे अण्णाभाऊ साठेंची जयंती आली म्हणजे फक्त मातंग समाज साजरा करणार, आंबेडकरची जयंती साजरी करायची नाही, मग आमच्या दलित बांधव जळणार. हे कशासाठी आहे? महात्मा ज्योतिबा फुलेची जयंती मग माळी समाजच करणार. सगळे महापुरुष बघा, राणा प्रतापाची आली की राजपूत समाजच पुढे दिसणार. मला एक समजत नाही, या महापुरुषांनी जी कामं केलेली आहे ती काय खरं समाजासाठी केलेली आहे का? विशिष्ट समाजासाठी डोळ्यासमोर ठेवून केलेली आहेत का? ज्यांनी केलेलं काम हे देशासाठी आहे, हे सर्व समाजासाठी आहे, सर्व लोकांसाठी आहे. आणि मग सगळे म्हणून आम्ही या जयंत्या का साजऱ्या करत नाही? प्रत्येकाने महापुरुषाला विभागून घेतलेलं आहे आपापल्या समाजामध्ये. मला वाटतं हे आमचं दुर्दैव आहे, हे आमचं दुर्दैव आहे. आणि मग खऱ्या अर्थाने यांची लेखणी, यांचं साहित्य हे काही फक्त मातंग समाजासाठी नव्हतं, सर्वांना प्रेरणा देणारं होतं, या देशासाठी होतं, या संयुक्त महाराष्ट्रासाठी होतं. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, अभिष्टेजवर बसणारे लोक एवढंच, पण समोर बसणारे सगळे एकाच समाजाचे असतात, ही वस्तुस्थिती आहे. असं पुढे कधी होता कामा नये, याची काळजी मला या ठिकाणी घ्यावी लागेल. जास्त वेळ मी घेणार नाही, मला पुढच्या कार्यक्रमाला जाते, त्र्यंबकेश्वरला कार्यक्रम आहे. पण आज मला अतिशय आनंद होतोय, एका चांगल्या कार्यक्रमाला, एका भव्य दिव्यश कार्यक्रमाला मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. आपण सर्वांनी अतिशय कष्ट केले, मेहनत केली. ताईंनी तर खूप आपल्या भावना या ठिकाणी बोलून दाखवल्या. आणि ती वस्तुस्थिती होती, ही वस्तुस्थिती होती. ते काय आवाजवी त्या बोलल्या नाहीत. आपल्या समाजातल्या महिलांविषयी माझ्याकडे तुम्ही 5-6 वेळा आले असाल की आमचं काम करा, आमचं काम करा, आम्ही स्मशानभूमी जाऊन त्या ठिकाणी राग चालतो, आम्ही असं करतो. मी महापौरांनाही आपल्यासमोर, कमिशनरलाही सांगितलं की यांचं काय करता येईल. मी आपल्याला निश्चित शब्द देतो, तुमचा प्रश्न तर तातडीने मी मार्गी लावेन, लवकरात लवकर मार्गी लावेन. ते जे असेल आपली मागणी ती, पण निश्चित खरोखर तुमच्या भावना मला माहीत आहे.
तुमच्या भावना ज्या विचारांची निश्चित कदर करू आणि तुमचा प्रश्न आम्ही नक्की या ठिकाणी मार्गी लावू एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.